पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मनुष्याच्या विचारात आणि आचरणात एकरूपता असायला हवी। हीच एकरूपता माणसाला सज्जन आणि विश्वासपात्र मनुष्य बनवते। जर विचार चांगले आहेत आणि आचरणात दोष आहे तर हाच दोष मनुष्याला अविश्वासपात्र आणि वाईट बनवतो। यावेळी इंग्रज सरकारने एक नवीन प्रयोग केला आहे। प्रत्येक शाळेतल्या प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला बोलवले जाणार आहे आणि सोबतच त्याच्या आई वडिलांना देखील सन्मानित केलं जाईल। उद्या त्याला धक्का दे उंचावरून आणि जेव्हा त्याचे हातपाय तुटतील तर तो परीक्षेला बसू शकणार नाही आणि जर परीक्षेला बसलाच नाही तर तो पहिला कसा येणार? जेव्हा भीम पोस्टातून परत येत होता तेव्हा त्याला कुणीतरी धक्का दिला, त्याला लई लागले। बाळदादा धावत गेलाय, तुम्ही बी चला ना। अरे तुझा मुलगा भीम तिथे शेतात पडलाय, त्याला लय दुखापत झाली आहे। चला तुम्ही चला चला। ध्रुव आलास तू? हो बाबा। बाळा काम झालं? अगदी व्यवस्थित झालं बाबा। शाबास। पण त्याने तुझा चेहरा तर नाही पाहिला ना? नाही बाबा, मी ना गुपचूप गेलो आणि त्याला धक्का दिला। खूप चांगलं झालं। अरे थांब थांब थांब, तू त्याला स्पर्श केलाय ना म्हणून कुठेही हात लावू नकोस बरं का? ठीक आहे? पहिले पाण्यात गंगाजल टाकून आंघोळ करून घे, मग तुला लाडू खायला घालतो। ठीक आहे बाबा। भीम भीम उठ ना, कोणी धक्का दिला माझ्या भावाला? भीम 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 उठ ना, भीम 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 उठ ना। काय झालं तुला भीमा? काय झालं? उठ ना, अरे कोणतरी पाण्याला। काय माहित? अरे काय झालं? काय आला? भीम भीम उठ ना। अरे वहिनी भीमा, उचला त्याला पहिला। भीम कसं काय झालं रे? अरे आरामात आरामात। हा हा चला। माझ्या समद्या शेताला अशुद्ध केलंय, आता शुद्ध करावं लागेल। वैद्य बुवा, लवकर या मुलाला पहा, खूप लागलंय त्याला। मी मुटकी, खूप उंचावरून पडलाय तो। भीमा, ए भीमा उठ की। लांब लांब, मागे वा मागे वा, इकडे आणू नका,
सगळं अशुद्ध होऊन जाईल. वैद्य बुवा, हे सगळं करायची ही वेळ नाहीये. लवकर तपासून औषध द्या त्याला. बघा बघा किती रक्त जात आहे ते. बघतो गुरुजी, बघतो मी. बघा ना, बघा की. अरे याला आता खाली ठेवा. ठेवा खाली. वरून पडलाय. मुका मार सुद्धा लागू शकतो. आतून मार. सदरा काढा त्याचा. आरामानं ताई, 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 आरामानं. आरामात. आनंदा, वैद्यबुवाने लेप लावायला सांगितलंय ना? त्या नदीच्या जवळच्या जंगलातून चिंचेचा पाला आणि एरंडीचा पाला घेऊन ये. लगेच जा घेऊन जा, येतो. लवकर जा. होय. लवकर जा, सांभाळून होय. जा. आई जरा भीमा, ठीक होईल समजा. अरे काय झालं? हा कळप कुठून येतोय? असं वाटतं त्याच्या मुलानं काहीतरी कांड केलंय. किती लागलंय याला? आणा इकडे झोपवा. या आरामात आरामात. सावकाश आरामात. सांभाळून ठेव. भीमा वय ठीक होईल हा समजा. वैद्यबुवांनी सांगितलंय ना? हा समजा ठीक होईल बाळा. थोडा त्रास होईल पण नंतर समजा ठीक होईल बाळा. पण आई खरंच लय दुखतंय. भीम, थोडं सहन कर बाळा. वैद्यबुवांच्या औषधाचा परिणाम झाला की बरं वाटेल. हा पर भीम, तुझी शाळा तर तिकडे आहे ना? मग तू पोस्टाजवळ कसं काय पोचला र? भीमा, ताई काहीतरी विचारते ना तुला? सांग की काय झालं? तू तिथं का गेलतास? सांग. आई, हा मी असंच फिरत होतो. कोणीतरी अचानक मागून आला आणि जोरात धक्का दिला. धक्का नाही, हा तिकडे पोस्टात चिठ्ठी टाकायला गेला होता. कोणती चिठ्ठी? आपल्या भाऊजींना इथं बोलवण्यासाठी. आई, जर भाऊजी आले नाही तर गंगाताई बद्दल कसं काय बोलता येईल? नाही भीमा, उठू नकोस. आराम कर आणि जोपर्यंत पूर्णपणे ठीक होत नाही शाळेत येऊ नकोस. पण गुरुजी, उद्या परीक्षा आहे. नाही भीम, तू परीक्षेची चिंता करू नकोस. परीक्षा नंतर घेता येईल. निघतो मी. आई, मला परीक्षा द्यायची आहे आणि जो त्यात पहिला येईल त्याला इंग्रज सरकार जेवण देणार आहे आणि त्याच्या आई वडिलांचा बी सन्मान करणार आहे. तू गप बस आता. दुखण्याने तुला हात पाय हलवता येईना आणि परीक्षा द्यायला निघालास होय साळत. काय नको ते जेवण न सन्मान. भीमा, आराम कर बाळा. पहिला बरा हो. ओ गुरुजी, एक गोष्ट आमच्या ध्यानात येत नाही. जर एवढीच काळजी हाय तर त्या चौकटीच्या आत का नाही गेला? थोडं पाणी वगैरे प्यायला असता, जेवण वगैरे गेला असता. फक्त काळजी दाखवून निघालात घरी. लय प्रेम आहे गुरुजींच्या मनात त्यांच्याबद्दल.
जर आपल्यापैकी कोणी बी हरकत घेतली नसती ना तर पाणी प्यायले असते. अरे अशी माणसं असतात ज्यांच्यामुळे आपल्या समाजाचा मान आणि प्रतिष्ठा मातीत मिसळली जाते. गुरुजी, तुम्ही तर लय शिकलेले आहात. आता तुम्हीच सांगा, आम्ही समजे याचा काय अर्थ काढायचा? तुम्ही आमच्या सोबत आहेत का त्यांच्या सोबत? तसं तर तुम्ही आमच्या समाजातले आहात, मग आमच्या सोबत राहा ना, मानानं सन्मानानं. नाहीतर मग त्यांच्या सोबत राहून आपल्या समाजाच्या बाहेर व्हा. असं मधीच लटकण्यात काय फायदा आहे? हे बघा, तुम्हा लोकांची ताकद खूप जास्त आहे. मी माझी सर्व ताकद लावून सुद्धा फक्त त्यांच्या उंबऱ्यापर्यंतच पोहोचलो, पण तो ओलांडायची हिंमत आणू शकलो नाही. बाकी तुम्हा लोकांना काय समजायचं ते समजा. ज्या दिवशी कोणीही मध्ये आखलेली रेष मिटवली ना तर लई त्रास होईल बघा. कोण मिटवल ही रेष? बघा, तुम्ही चुपचाप राहून चहा प्या. आम्हाला जास्त ज्ञान पाजू नका. लई आले तर रेष मिटवणार. आई उद्या परीक्षा आहे. गप्प बसतोस का जरा? काय झालं भीमा? हे समज कसं झालं? कोणीतरी धक्का दिला त्याला. नशीब चांगलं होतं म्हणून फक्त मार लागलाय. हात पाय मोडले असते म्हणजे. भीमबाळा, तुला कोणी धक्का दिला? बाबा माहित नाही, मागून कोणीतरी आलं आणि जोरात धक्का दिला. मी त्याचा चेहरा बी पाहू शकलो नाही. बाबा, तुम्ही पोलीस कप्तानाकडे जा आणि तक्रार करा. तेव्हाच माहित पडेल की भीमाला कोणी धक्का दिलाय. खरं बोलतोय त्यो. आज कोणी माझ्या पोराला धक्का दिला. उद्या जीव घेतला तर सांगा ना, काय करणार होता आपण? काय बरोबर बोलतोय. तो पोलीस कप्तान इथं येऊन रोज उभा राहणार आहे. आपल्याला यांच्यातच राहायचंय ना. ताई, राहायला आधी जगावं तर लागतंय ना. कधी कोणी बाळाला फुस लावत्यात, कोणी भीमाला धक्का देत्यात. माहित नाही समद्यांना आपल्याशी काय वैर आहे. वैर तर आहे ना भीमाबाई. आपल्या प्रत्येक जातीच्या प्रत्येक माणसाशी वैर आहे. वैर आपल्या अस्तित्वाशी आहे. वैर आपल्या आनंदाशी आहे, आपल्या आवाजाशी आहे, आपल्या प्रगतीशी आहे. आणि हे वैर युगायुगापासून चालू आहे आणि त्याच्या पुढेही असंच सुरू आहे. त्यांना फक्त आपलं मौन आवडतं आणि आपल्याला बस त्यांच्या समोर बोलायला शिकायचं आहे. एवढा संघर्ष आहे. अव पण या समद्याचा ठेका माझ्या पोरांनी नाही उचलला आहे. बिंबाळा, लय दुखतंय का? वय बाबा, खूप दुखतंय. ठीक करा ना. आणि वरनं उद्या परीक्षा बी आहे. बाबांच्या हातात काय जादू आहे जे तुला बरं करतील? भाऊ याला समजाव ना. कधीपासून उद्या परीक्षा आहे, उद्या परीक्षा आहे जप करतोय. गप चुप इथं पडून राहा. उद्या परीक्षा काय द्यायची नाही. अशा परीक्षा जीवनात लई येत राहतात. आता जरुरी आहे तुझं ठीक होणं. म्हणून चौथावर आता ध्यान दे आणि आराम कर. पण बाबा, फोन चालवशील तर दुखणं ठीक होणार नाही, समजलं? आराम कर. हे बघ भीम, आता मी पाणी गरम केलं. आता मी मोराला पाजीन. आणि म्या हत्तीला. अरे हत्तीला तर सोंडच नाही, कुठून पिणार? मंजुळा, तुळसा, जा हे समजा बाहेर ठेवून या. दादाला जीव द्या बरं. जा. बाय. चल. जेवण कर. रडणार
रडणारी ताई मला नाही आवडत. गोष्टी नको करू, चुपचाप जेवण कर. तुला माहित आहे तू माझ्यापेक्षा किती लहान आहेस. माझी लेकरं तुझ्या एवढी आहेत, पण माझा लहान भाऊ नाही मोठा भाऊ वाटतोयस. कुठून येते एवढी बुद्धी तुला र? माझ्या मोठ्या ताईला दुःखात बघून कदाचित माझी लहान बुद्धी मोठी होत असेल. मला फक्त तुला आनंदात ठेवायचं आहे, आणि भाऊजी जेव्हा येतील तेव्हा त्यांना बी हेच सांगन की माझ्या ताईला खुश ठेवा. रडू नकोस ताई. आता तू रडशील तर रडणार नाही का? गंगाताई, एक गोष्ट सांगू? सांग. त्या काकी होत्या ना, त्यांच्या घोंगड्याला समद्यांनी भिजवलं. तू त्यांना दुसरं घोंगडं दे ना, त्यांना थंडी वाजत असेल. भीम, त्या समाजातली लोक रोज त्यांचं घोंगडं भिजवतील, तर नवं घोंगडं कुठून आणायचं आपण? माहित नाही ताई, पर आज तू देऊन ये. पर भीम, देऊन ये ना. ठीक आहे, देईन मी, पर तू जेवण कर आधी. हे घे. बस, पोट भरलं. थोडस खा बाळा, नंतर खाईन. चल ठीक आहे. ताई, पुस्तक दे ना. भीम, आराम कर. पुस्तकाचं काय करणार आहेस? आराम करता करता वाचीन. पर भीम, दे ना. थांब, घेऊन येते म्या. उद्या परीक्षा आहे. कशी परीक्षा देणार? समाजवाल्यांनी तुला बी भिजवलं आणि तू भिजत राहिलास. रात्रीपर्यंत वाळायचं होतं ना. एका निराधार बाईचा तू आधार नाही होऊ शकलास. आता आता पूर्ण रात्र या थंडीत कुडकुडत राहावं लागल ना. थंडीनं का कुडकुडताय काकी? हे घ्या घोंगडी. भीमने मला सांगितलं तुम्हाला दुसरी घोंगडी द्यायला. भीम कुठं आहे? कुणीतरी त्याला धक्का दिला. खूप मार लागलाय त्याला. तो धड चालूही शकत नाही. ठीक आहे, येते म्या. बाबा, तुम्हीच तर म्हणता ना, माणसाने ठरवलं ते सगळं करू शकतो. तर मग मी ठरवून बी उद्याच्या परीक्षेत भाग नाही घेऊ शकत. जर माझ्या ठरवण्यानं बी काय नाही होणार, तर मी तुमच्या म्हणण्याचा काय अर्थ काढू? हेच की खूपदा परिस्थिती कठीण होती बघ. प्रकृतीचा समतोल राखाय गरजेचं बी आहे. यासाठी
थोडस वाईट वाटतंय या, पण खरी गोष्ट ही आहे की उद्याच्या परीक्षेत तू भाग नाही घेऊ शकत. यावेळी इंग्रज सरकारने एक नवीन प्रयोग केला आहे. प्रत्येक शाळेतल्या प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला बोलवले जाणार आहे, रात्रीचं जेवण दिलं जाईल आणि सोबतच त्याच्या आई वडिलांना देखील सन्मानित केलं जाईल. तुम्हा सगळ्यांना त्या परीक्षेत भाग घ्यावा लागेल.